मित्रांनो, कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का की तुम्ही कामाच्या टेन्शनमध्ये आहात, ओव्हरटाईम करताय आणि अचानक घरी गेल्यावर लक्षात येतं की आज तर बायकोचा वाढदिवस होता की लग्नाचा वाढदिवस होता. तिचा चेहरा पडलेला असतो, घरात शांतता असते आणि मग सुरू होतो तो विषय हाड. आपल्याला वाटतं की अरे, तारखेसाठी एवढं काय चिडायचं. पण मित्रांनो, सायकोलॉजी सांगते की ती तारखेसाठी नाही, तर त्या तारखेला तुम्ही तिला जे महत्त्व देणार होता त्या सन्मानासाठी चिडलेली असते. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. तारीख विसरलात तरी तिचं मन कसं जिंकायचं आणि तिची साथ कशी जपायची. पहिला मुद्दा, तिला तारीख नको, तुमचं लक्ष हवं असतं. मित्रांनो, स्त्रियांना तारखा पाठ असतात, कारण त्या तारखांशी त्यांच्या भावना जोडलेल्या असतात. तिला तुमच्याकडून हिऱ्याचा हार नको असतो. तिला फक्त हे हवं असतं की माझ्या नवऱ्याला आमचा खास दिवस लक्षात आहे. जेव्हा तुम्ही तारीख विसरता तेव्हा तिला असं वाटतं की या माणसाच्या आयुष्यात माझं महत्त्व आता कमी झालं आहे का. पण मित्रांनो, जर चुकून विसरलात तर सावरून कसं घ्यायचं. तिला हे पटवून द्या की तुमचं डोकं कामात होतं, पण मनात तीच होती. तारखेपेक्षा तुम्ही तिला दिलेली वेळ ही जास्त महत्त्वाची असते. वर्षातून एक दिवस केक कापण्यापेक्षा रोज तिला सन्मान देणं हे जास्त मोठं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की संसारातल्या अशा छोट्या गोष्टी सुटल्या पाहिजेत, तर आपल्या मनाची गुपिते चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा. चला पुढचा मुद्दा बघूया, जो खूप महत्त्वाचा आहे. दुसरा मुद्दा, साथ महत्त्वाची, तारीख नाही. मित्रांनो, मी काय म्हणतो, आपण तारीख लक्षात ठेवली आणि मोठा कार्यक्रम केला, पण वर्षभर जर आपण तिला सुख देऊ शकलो नाही तर त्या कार्यक्रमाला काय अर्थ आहे. सायकोलॉजी सांगते की इव्हेंटपेक्षा सपोर्ट मोठा असतो. ती आजारी असताना तुम्ही दिलेली साथ, तिच्या कामात केलेली थोडीशी मदत, किंवा ती जेव्हा खचलेली असते तेव्हा तुम्ही मारलेली मायेची थाप, हे कोणत्याही वाढदिवसापेक्षा मोठं असतं. जर तुम्ही तारीख विसरलात तर प्रामाणिकपणे माफी मागा. तिला सांगा की माझ्या आयुष्यात तुझी जागा ही तारखेपेक्षा खूप मोठी आहे. तुमचं हे खरं बोलणं तिचं मन एका मिनिटात विरघळवून टाकेल. तिसरा मुद्दा, साध्या गोष्टींनी तिचं मन जिंका. मित्रांनो, तिला खुश करण्यासाठी हॉटेलमध्ये जायला हवं असं नाही. कधीतरी कामावर घरी जाताना तिच्या आवडीचं एखादं फूल किंवा तिची आवडीची एखादी छोटी वस्तू घेऊन जा. तिला सांगा आज तुझी खूप आठवण येत होती म्हणून हे आणलं. वाढदिवसाच्या दिवशी विसरलात आणि दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही तिला एखादा छोटा धक्का दिला तरी ती खुश होते, कारण तिला हे समजतं की माझ्या माणसाने चूक सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. सायकोलॉजी सांगते की केलेल्या चुकीपेक्षा ती चूक सुधारण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करता, याला स्त्रीच्या नजरेत जास्त किंमत असते. चौथा मुद्दा, तिचं महत्त्व शब्दात सांगा. अनेक पुरुषांना वाटतं की मी तिच्यावर प्रेम करतो, हे तिला माहीतच आहे, मग सांगायची काय गरज. पण मित्रांनो, स्त्रियांना कौतुकाचे शब्द ऐकायला खूप आवडतात. कधीतरी निवांत बसलेले असताना तिला सांगा की तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणून माझा संसार सुखाचा झाला. जेव्हा तुम्ही तिचं महत्त्व सांगता तेव्हा तिला तिच्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं. तारखेला विसरणं ही मानवी चूक आहे, पण तिला गृहीत धरणं ही सायकोलॉजिकल चूक आहे. तिला कधीच असं वाटू देऊ नका की ती तुमच्या आयुष्यात फक्त घर सांभाळणारी एक व्यक्ती आहे. ती तुमची अर्धांगिनी आहे, हे तिला सतत जाणवून द्या. तर मित्रांनो, जर चुकून कधी तारीख विसरलात तर चिडू नका किंवा तिच्यावर ओरडू नका. उलट तिला जवळ घेऊन तिची साथ किती महत्त्वाची आहे हे सांगा. लक्षात ठेवा, तारीख वर्षातून एकदा येते, पण तिची साथ तुम्हाला आयुष्याच्या शेवटपर्यंत हवी आहे. हा व्हिडिओ आपल्या त्या विसरभोळ्या मित्रांना नक्की पाठवा जे तारखा विसरतात. तुम्हाला हा विषय कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका काळजाला भेटणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या संसाराची गाठ घट्ट ठेवा.